नमस्कार मित्रांनो, त्रिशूला MCQ सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज एपिसोड नंबर 14 मध्ये आहे. किती? एपिसोड नंबर 4. ओके, सगळ्यांनी पहिल्यापासून सुरुवात करायचं आहे. त्रिशूला सिरीज मधलं एपिसोड 1, 2, 3, 4 असे कंटिन्यू व्हायचं आहे आणि प्रत्येकाने नोट्स बनवायचं आहे. ओके, कारण शक्यतो तुम्ही ज्यावेळी एक्झामला देता त्याच्या अगोदर तुम्हाला रॅपिड रिव्हिजनसाठी खूप मदत होणार आहे. बघा, त्रिशूला MCQ सिरीजमध्ये आपण कुठल्या एक्झामचे टार्गेट करणार आहे. बघा, नॉर्सेट, त्याच्यासोबत आपले सगळ्यांचे फेवरेट DMER, DHS आणि ESIC, RRB, CHO, AGPJ, जिपमर, ESSSB, त्याच्यासोबत नर्सिंग फील्डमधले सगळे नर्सिंग एक्झाम जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये आहेत. ओके, ते सगळे आपण कव्हर करत जाणार आहे. बघा, आपल्या सिरीजमध्ये आपण नॉलेज घेत सतत प्रॅक्टिस करायचे. कधीपर्यंत? आपलं सक्सेस होईपर्यंत, म्हणजे आपली गव्हर्नमेंट जॉब ज्यावेळी भेटत नाही त्यावेळीपर्यंत आपल्याला काय करायचं आहे? नॉलेज घेत सतत प्रॅक्टिस करायचं आहे. ओके, चला आपण नर्सिंगमधले सर्व नर्सिंग सब्जेक्ट कव्हर करणार आहे. बघा, त्रिशूला म्हणजे काय? नर्सिंग करिअरला नवी दार. आपली सिरीज काय आहे? नवी दार बनणार आहे. बघा, पहिल्यांदा मराठीमध्ये आपण घेऊन आलाय. ओके, चला बघा, आजचं मोटिवेशन काय म्हणते बघा. शांततेच्या काळात जास्त घाम गाळलं तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावं लागतं. बघा, आता आपलं युद्धाचा काळ म्हणजे काय? एक्झाम टाइम. एक्झाम टाइम किती असते? मॅक्झिमम 1 तास. 1 तास किंवा 2 तासाचा एक्झाम असतो. स्टेटचे सगळे आपला 90 मिनिटाचा, म्हणजे 1.5 तासाचा वगैरे असते बरं का. 90 मिनिट आणि 1 तास असे असतो. हे काय झालं? आपलं युद्धाचा काळ. त्याच्यामध्ये आपल्याला एक्झामला आपण डायरेक्ट गेलं तर आपल्याला स्ट्रेस येणार आहे. आपण सगळे चुकीचं लिहून येणार आहे, कारण आपण अभ्यासच नाही केला. आपलं कॉन्सेप्ट नाही क्लिअर झाला असेल तर आपण प्रत्येक MCQ ला बरोबर उत्तर देणार आहे का? नाही, आपलं चुकणार आहे. म्हणून ह्यांनी काय म्हणते बघा, आपल्या मोटिवेशन मधलं काय आहे? शांततेच्या काळात, म्हणजे आता एक्झाम नाही आहे, आपलं प्रिपरेशन कसं असायला पाहिजे? युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावं लागते त्यावेळी. म्हणजे आपण ह्यावेळी सगळी प्रिपरेशन एक्युरेट, म्हणजे आपण कॉन्सेप्ट क्लिअर करत, प्रत्येक गोष्टी प्रॅक्टिस करत आपण गेलं तर पुढे एक्झाममध्ये आपल्याला एक्झाम इझी जाणार आहे. म्हणून काय आहे आजचं मोटिवेशन? शांततेच्या काळात जास्त घाम गाळला तर, म्हणजे आता आपल्याला खूप प्रॅक्टिस करायचं आहे. काय करायचंय? प्रॅक्टिस करायचं आहे. म्हणजे कशासाठी? युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावं लागण्यासाठी. म्हणजे आपल्याला एक्झाम मध्ये स्ट्रेस आणि खूप काय म्हणू शकतो आपण, कठीणाई नाही व्हायला पाहिजे बरं का. म्हणून आपलं तयारी सुरू पाहिजे. बघा, सगळ्यांनी काय करा, आपली टीम इम्युनो चॅनलला लाईक, कॉमेंट, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही बेल आयकॉन पण दाबून ठेवा, म्हणजे तुम्हाला ज्यावेळी व्हिडिओ येतील, आपले क्लासेस येतील, त्यावेळी तुम्हाला कळेल. बघा, सगळ्यांनी जे नर्सिंग ऑफिसर किंवा स्टाफ नर्सेसची वेकेन्सी जे एक्झामसाठी तयारी करत आहे त्यांना तर हे खूप गरजेचं आहे. ते विद्यार्थी GNM सेकंड इयर म्हणा आणि थर्ड इयर म्हणा, आणि BSc मधलं फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर, 5 कुठल्या इयरला आपलं हे 4 वर्षाचं आणि हे 3 वर्षाचे, सगळ्यांनी ही क्लास आत्तापासूनच बघायला सुरुवात करा. म्हणजे तुम्हाला आयडिया तरी भेटणार एक्झाम कसं असणार, आपण कशा पद्धतीने ते कॉन्सेप्ट क्लिअर करत MCQ ला सॉल्व्ह करतो. आणि आपण कॉन्सेप्ट क्लिअर असलं तर आपण बाकीचे ऑप्शनमध्ये दिलेले MCQ ला कसे आपण साईडला करतो, हे सगळे आपल्याला, म्हणजे जेवढं लवकरपासून आपण सुरू करतो ज्यावेळी आपल्याला पुढे फायदा होणार आहे. ओके, आणि सगळ्यांनी जे तुमचे नर्सिंगचे रिलेटेड कोणी आहे, क्लासमेट्स असो, कॉलेजमधले असो आणि हॉस्पिटलमधले कोणी पण असो, सगळ्यांनी हा टीम चॅनलची सगळ्या चॅनलची काय करा, शेअर करून ठेवा त्यांच्याकडे, म्हणजे शेअर करा, त्यांना पण फायदा होणार आहे. ओके, चला आपण हा त्रिशूला MCQ मधला 4था एपिसोड सुरू करणार आहे. बघा, पहिले क्वेश्चन काय म्हणते बघा. अ क्लायंट हॅज अंडरगोन, हॅज म्हणजे ऑलरेडी झालेलं आहे, अंडरगोन एंडोस्कोपी ऑफ द अप्पर GI ट्रॅक्ट साठी. बघा, काय झालेलं आहे यांचं? अंडरगोन एंडोस्कोपी ऑफ द अप्पर GI ट्रॅक्ट. अप्पर GI ट्रॅक्ट म्हणजे आपली माउथ पासनं कुठली स्टमक डिओडेनम पर्यंत, इथलं काय झालंय? स्कोपी केले त्यांनी, एंडोस्कोपी. द नर्स केअर प्लॅन. बघा, नर्सची केअर प्लॅन काय असायला पाहिजे? बघा काय म्हणते, शुड इन्क्लूड विच ऑफ द फॉलोइंग, काय असायला पाहिजे असं विचारते. बघा, पहिल्या ऑप्शन मध्ये काय म्हटलेलं आहे?
ॲडमिनिस्ट्रिंग द अनल्जेसिक फॉर पेन. काय म्हणते, आपल्याला अनल्जेसिक मेडिसिन द्यायचं आहे, कशासाठी, फॉर पेनसाठी. दुसरं म्हणते विथ होल्डिंग द फूड अंटिल द गॅग रिफ्लेक्स प्रेझेंट. बघा, आपल्याला फूड वगैरे काय आपण देतो, फूड असो आणि ड्रिंकिंगचं काही असो, पाणी असो, ज्यूस असो, हे प्रत्येक काय होल्ड करायला पाहिजे. का, अंटिल गॅग रिफ्लेक्स प्रेझेंट येईपर्यंत, बरं का. आणि तिसरा ऑप्शन काय म्हणते, पोझिशनिंग इज द, बघा काय म्हणते, पोझिशनिंग द क्लायंट ऑन द राईट साईड. मग या एंडोस्कोपी झालेल्या पेशंटला काय करायचं, म्हणजे राईट साईडला पोझिशन देऊन रेस्ट करायचं. मग आणि चौथा ऑप्शन काय म्हणते बघा, ऑब्झर्विंग द क्लायंट फॉर द रेक्टल ब्लिडिंग. आणि काय म्हणते, आता एंडोस्कोपी केली तुम्ही, रेक्टल ब्लिडिंग होते का इकडे ऑब्झर्व करा असं म्हणते. बघा कुठली उत्तर बरोबर आहे आपल्याला बघायचं आहे. आणि कशाबद्दल विचारताय, अंडरगोन द एंडोस्कोपी. ओके, एंडोस्कोपी ऑफ द अप्पर जीआय ट्रॅक्ट साठी, म्हणजे अप्पर जीआय स्कोपी केलेले आहे त्यांसाठी. बघा आपण थोडक्यात बघून यायचं आपल्याला. चला, पेन चेंज, कलर चेंज केलो. ओके, बघा कशाबद्दल बघतोय आपण, अप्पर जीआय स्कोपी. अप्पर जीआय स्कोपी हे काय असतं, हे काय डायग्नोस्टिक प्रोसिजर आहे. डायग्नोस्टिक प्रोसिजर हे काय डायग्नोस्टिक प्रोसिजर आहे. बघा ह्याच्यामध्ये काय करणार आपण, व्हिज्युअलाइज करणार आहे. स्कोप टाकून काय करणार आहे, व्हिज्युअलाइज द काय काय बघणार आहे, इसोफेगस, इसोफेगस बघणार, स्टमक बघणार, त्याच्यासोबत डिओडेनम पण बघणार. डिओडेनम बघा, अप्पर जीआय स्कोपीला अजून एक आपण म्हणतो काय, EGD म्हणजे काय, इसोफेगो, एक मिनिट, काय इसोफेगो ई झालं. आणि जी म्हणजे गॅस्ट्रो, डी म्हणजे डिओडेनोस्कोपी. हे अप्पर जीआय स्कोपीचा ही एक टर्म आहे. EGD पण म्हणतो, इस्ट्रो, बघा इसोफेगो गॅस्ट्रो डिओडेनोस्कोपी. म्हणजे आपण काय काय बघणार आहे, इसोफेगस बघणार आहे, गॅस्ट्रो म्हणजे स्टमक बघणार आहे, आणि डिओडेनम ही तिन्ही बघणार आहे. कशामध्ये, अप्पर जीआय स्कोपी मध्ये. म्हणजे काय, आपण एक स्कोप असते, आपण काय करणार, बाय माउथने आपण इन्सर्शन करणार ते स्कोपी आणि बघणार आतले काय काय बघणार, इसोफेगस, स्टमक आणि डिओडेनम. बघा काय असतं, बघा काय यूज करणार आहे आपण, काय यूज करणार आहे, फ्लेक्झिबल. फ्लेक्झिबल म्हणजे प्रत्येककडे फ्लेक्स असणार, इकडे पण वळणार, इकडे पण वळणार, फ्लेक्स कसे पण मुवमेंट होणार तसे. फ्लेक्झिबल फायबर ऑप्टिक काय म्हणते बघा, फायबर ऑप्टिक एंडोस्कोप. एंडोस्कोप म्हणजे काय, एंडला स्कोप असणे, एंडोस्कोप. ते काय करणार, युजिंग फ्लेक्झिबल म्हणजे सगळीकडे मुवमेंट करणारा कुठली फायबर ऑप्टिक असणार आहे. बघा हे आपण करणार आहे. बघा ही इन्सर्शन करायचं अगोदर आपण काय करायला पाहिजे, बिफोर इन्सर्शिंग किंवा बिफोर इन्सर्टिंग काय करायला पाहिजे, आपण कुठे टाकणार आहे, आपण स्कोप इंटू द जीआयटी ट्रॅक मध्ये टाकणार आहे ना आपण, गॅस्ट्रो इंटेस्टायनल, जीआयटी गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक मध्ये कसे टाकणार आहे, बाय माउथ टाकणार आहे. त्याचा अगोदर आपण काय करतो बाबा, आले पेशंट ओपन कर बाबा, हा कर म्हणून डायरेक्ट टाकायचं आहे का, नाही. ओके, त्याचा अगोदर आपल्याला लोकल अनेस्थेसिया द्यायचं असतं. कुठली, ट्रॅक्ट इज अनेस्थेसिया, अनेस्थेटायझर. आपल्याला काय करायचंय, अनेस्थेटायझर करायचंय. म्हणजे ही आपली जीआयटी ट्रॅकला काय करायचंय, अनेस्थेसिया द्यायचंय म्हणजे द्यायचं आहे. कशाने काय देणार आपण, विथ लोकल अनेस्थेसिया, म्हणजे अंडर अनेस्थेसिया पण म्हणू शकता तुम्ही. त्याच्यामध्ये काय असणार आहे, लिग्नोकाइन असणार आहे. लिग्नो किती पर्सेंट, 10%. बघा लिग्नो देणार, आता देणार आहे तुम्ही काय, आयव्ही देणार, आयएम देणार. आपण कशा करता बघा, इथे काय म्हटलेलं आहे, कुठने ट्रॅक बाय माउथने टाकणार आहे. म्हणून इथे आपल्याला काय यूज करायचं आहे, लिग्नोकाइन 10% स्प्रे भेटते. मी आणलो तुम्हाला दाखवतो, स्प्रे असतं जे आपल्याला माउथमध्ये स्प्रे करायचं असतं बरं का. ही काय करणार आहे, हे काय करते माहिती आहे का, लोकल अनेस्थेसिया दिल्यावर
गॅग रिफ्लेक्स असतो आपलं, गॅग रिफ्लेक्स असतो ते काय टेम्पोररी, टेम्पोररी काय बंद पडते, बंद पडते म्हणजे काय सप्रेस्ड. काय होणार आहे बघा, गॅग रिफ्लेक्स ही पॉइंट पकडा बरं का, इम्पॉर्टंट आहे. आपण ज्यावेळी एंडोस्कोपी करतो, ज्यावेळी माउथने आपण करणार आहे, म्हणजे इनटू द माउथ आपण GIT मध्ये जाणार आहे. ज्यावेळी आपण लोकल अनेस्थेशिया देतो, लोकल अनेस्थेशिया म्हणजे लिग्नोकाइन 10% आपण जे स्प्रे ते माउथ मध्ये मारतो, जे गॅग रिफ्लेक्स पर्यंत जातो, ते गॅग रिफ्लेक्सला काय करणार आहे टेम्पोररी सप्रेस्ड, म्हणजे त्याची कामला बंद करणार आहे. म्हणजे आपल्याला कळणार नाहीये जे रिफ्लेक्स, म्हणजे आपल्याला बघा गॅग रिफ्लेक्स म्हणजे हे बघा, हे इसोफेगस आहे समजा आणि हे ट्रेक आहे, त्याच्यामध्ये दोन्हीचे एकच असते, आपण इपिग्लोटस म्हणतो. ते डिसाइड करता ना बघा, आपण श्वास घेतो ज्यावेळी अन्न खातो, ज्यावेळी इसोफेगस मध्ये जाते, ट्रेकेमध्ये नाही जात ना. हे डिसाइड करणारे जे आहेत ना, ह्याला आपण काय करतो थोडी वेळ सप्रेस करतो. ह्याला काय म्हणायचं आपण गॅग रिफ्लेक्स इज टेम्पोररी सप्रेस्ड बाय लिग्नोकाइन 10% स्प्रेने. बरं आपण एवढे केले बरं का. पुढे काय आता गॅग रिफ्लेक्स तरी आपलं सप्रेस झालं. त्याच्यानंतर काय करायचं बघा, आपल्याला त्यावेळी एंडोस्कोपी होते, कंप्लीट होते प्रोसिजर, त्यावेळी बिफोर बघा काय म्हणते मी, गिव्हिंग फूड वगैरे, म्हणजे जे आपण फूड वगैरे देणार आहे, गिव्हिंग फूड म्हणा आणि किंवा ड्रिंक्स म्हणा, काही पण देऊ द्या, त्याचा अगोदर काय बिफोर गॅग रिफ्लेक्स काय होणार आहे, रिस्क ऑफ एस्पिरेशन. म्हणजे आपल्याला आता समजा एंडोस्कोपी प्रोसिजर संपलेलं आहे, त्याच्यानंतर आपल्याला काय बिफोर गॅग रिफ्लेक्स आपल्याला काय द्यायचं नाहीये, गिव्हिंग फूड ऑर ड्रिंक बिफोर गॅग रिफ्लेक्स हे काय करणार आहे, रिस्क ऑफ एस्पिरेशन आहे. म्हणून आपण गॅग रिफ्लेक्स येईपर्यंत काय करणार आहे, विथ होल्ड फूड म्हणा आणि ड्रिंक म्हणा, ड्रिंक कधीपर्यंत, अप टू गॅग रिफ्लेक्स अपियर. गॅग रिफ्लेक्स आपल्याला भेटत म्हणजे परत रिझ्यूम होत नाहीये, तेपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, विथ होल्ड ठेवायचं आहे. कळालं तुम्हाला. बघा काय म्हटलं होतं, अ क्लायंट हॅज अंडरगोन एन एंडोस्कोपी विथ अपर GI ट्रॅक्ट. बरं का, द नर्स केअर प्लॅन काय करायला पाहिजे, ऍडमिनिस्ट्रिंग द अनर्जेसिक फॉर पेन. आता अनर्जेसिक देणार आहे का बघा, नॉट रिक्वायर्ड. ऑलरेडी आपण लोकल अनेस्थेसिया दिले, त्यांना पेन होणारच नाहीये तिथे, ही गरज नाहीये बरं का. आणि दुसरं काय म्हणतंय बघा, विथ होल्डिंग फूड्स अंटिल द गॅग रिफ्लेक्स प्रेझेंट. बघा गॅग रिफ्लेक्स प्रेझेंट म्हणा किंवा रिझ्यूम होईपर्यंत आपल्याला काय करायचंय, विथ होल्ड म्हणजे थांबवायचं आहे काय, फूड आणि ड्रिंक्स, म्हणजे हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे बरं का. आणि तिसऱ्या ऑप्शन मध्ये काय म्हणतंय बघा, पोझिशन द्यायचं म्हणे, द क्लायंट ऑन द राईट साइड. बघा ह्याच्यामध्ये काय संबंध नाहीये, आपण लॅटरली देऊ शकतो बरं का, लॅटरल देऊ शकतो, पण असं राईट साईडला वगैरे काही गरज नाहीये. लॅटरली कशाला, ते काही आपलं हे असो स्वालो केलेले सलाइवा वगैरे असो, ते ऑटोमॅटिकली ड्रेन व्हावा म्हणून आपण देऊ शकतो. हे आपली एवढी परफेक्ट ह्याचे नाहीये, केअर प्लॅन मध्ये तेवढी इम्पॉर्टन्स नाहीये बरं का. आणि चौथा मग काय म्हणते बघा, ऑब्झर्विंग द क्लायंट फॉर द रेक्टल ब्लिडिंग. बघा आपण स्कोपी कुठे टाकले, अप्पर GI ट्रॅक्ट मध्ये. यांनी काय म्हणते, लोअर GIT मधलं सांगते की तिकडे ब्लिडिंग होते का, असं होणार आहे का, नाही. ती कधी होणार आहे, कोलोनोस्कोपी वगैरे केलं तर ज्यावेळी आपल्याला ऑब्झर्व करायचंय. कोलोनोस्कोपी म्हणजे काय, कोलोनला बघायचं स्कोप टाकून, हेच काय कोलोनोस्कोपी. मग आपले उत्तर काय आहे, दुसरी उत्तर असणार आहे, काय करायचंय, विथ होल्डिंग फूड अंटिल द गॅग रिफ्लेक्स प्रेझेंट. कळालं तुम्हाला. चला तुम्हाला डायग्राम दाखवतो, इमेज. हे काय बाबा, ही एंडोस्कोपी युनिट आहे. इमेज बेसला विचारू शकते नॉर्शेट मध्ये, एंडोस्कोपी युनिट आहे नॉर्शेटला. त्याला काय म्हणतो आपण, मॉनिटर. हे काय, हे सगळे हे ट्रॉली आहे, त्याच्यामध्ये काय काय हे युनिट आहे त्याची, हे सगळं कंट्रोल होणार. काय म्हणू शकतो आपण, लॅम्प सोर्स म्हणा, आणि सक्शन, इथे बघा सक्शनची सक्शन, सगळे काय हे युनिट आहे. हे बघा जे एंड असतात ना एंडोस्कोपीच्या, कुठली डिस्टल एंड, हे आपण बाय माउथने कुठे इन्सर्ट करणार आहे, GIT मध्ये
बरं का, GI ट्रॅकमध्ये हेच इन्सर्ट करणार आहे. याच्या पुढे एक मिनिट तुम्हाला दाखवतो, अजून एक फोटो असेल आमच्याकडे. हा बघा, हे जे मी मार्क केलो इथे राऊंड केलो याची असं असते बघा. याच्यामध्ये काय काय असते बघा. एक आहे बायोप्सी चॅनल ओपनिंग. बघा, बायोप्सी चॅनल ओपनिंग मध्ये आता समजा तुम्ही जे एंडोस्कोपी करताना तुम्हाला काहीतरी भेटलं किंवा तुम्हाला काय करायचं, बायोप्सी घेऊन त्याला HPR ला पाठवायचं आहे, म्हणजे काय आहे त्याचे बघायचं आहे. बघा, इथनं एक बायोप्सी फोर्सअप येते. मी मला वाटते डायग्राम नाही आणलो. ते काय करायचं माहिती आहे का, ते इथनं टाकायचं असते. हे इथनं पर्यंत इथे ओपन होते, ज्या वेळून आपण जे रॅट म्हणतात बघा, आपण असे असे ज्याचे पुढचे फोर्सअप असतो, ज्यावेळी आपण लॉक करतो ते तिथल्या टिश्यूला पकडतो आणि असं ओढून काढायचं. हे काय ज्यावेळी यूज होणार आहे. काय म्हणतो ह्याला, बायोप्सी चॅनल ओपनिंग. इथे एक आहे, हे झालं. आणि इथं काय, लाईट गाईड्स. ही लाईट जे आपलं कॅमेराला लाईट देतो. हे काय, ऑब्जेक्टिव्ह लेन्स आहे ह्याच्यामध्ये. आणि एअर आणि वॉटर न्यूट्रल. आपल्याला काहीतरी सक्शन वगैरे करायचं आणि काय करू शकते, एक एकदा खूप काही दिसत नसेल तर आपण NS पुश करतो आणि परत सक्शन करतो, त्यावेळी हे यूज होतात. बरं का, हे झालं याची पुढची एवढी. बरं का, आणि ह्याच्यामध्ये काय काय, हे इन्सर्शन ट्यूब आहे, आपण आतमध्ये टाकतो. हे बायोप्सी चॅनल कॅप झालं. आणि हे बघा, एअर वॉटर वाल्व. इथे एअर वॉटर वाल्व आहे, इथे सक्शन वाल्व आहे. हे बटन दाबले की सक्शन होणार. बरं का, आणि अप डाऊन कंट्रोल लॉकर. हे बघा, हे कसं असतं माहिती आहे का, आपण लहान वेळी वगैरे जे रिमोट कार वगैरे खेळत असतो बघा, एक बटन दाबलं तर राईटला जाणार, एक बटन दाबलं तर लेफ्टला जाणार, आणि एक दाबलं तर पुढे, एकदा पाठीमागे, असं होतं ना. ते सेम काय, हे तुम्ही रिमोट कंट्रोलिंग कारच म्हणायला. रिमोट कंट्रोलिंग कार नाहीये, पण ते पुढे जाऊन हे फ्लेक्झिबल आहे बरं का. म्हणजे हे फ्लेक्झिबल इकडे पण होतो, इकडे पण होतो, आणि एवढी बेंड होतो, सगळीकडे बेंड होतं. हे असे असे सगळीकडे. म्हणून हे काय म्हटलं होतं आपण पहिला लिहिताना, युजिंग फ्लेक्झिबल फायबर ऑप्टिक लिहिलं होतं ना. ही फ्लेक्झिबल असणार आहे बरं का. हे झालं आयपीसी व्हिडिओ कंट्रोल. हे व्हिडिओ कंट्रोल असणार आहे, म्हणजे द ब्राईटनेस वाढवा असे वगैरे. हे काय, लाईट गायडेड अम्प्लिकल कॉर्ड सारखं आहे. हे पण एक हेच आहे, पाईप नाही, ट्यूब बनवू आपण. ओके, आणि इकडे काय, गॅस कंट्रोल कनेक्शन, व्हेंटिलिंग कनेक्टर, सक्शन कनेक्टर, हे सगळे असणार आहे बरं का. एवढी पण डिटेल मध्ये आहे आपलं, फक्त तुम्ही हे एंडोस्कोपिक युनिट म्हणून लक्षात ठेवा बरं का. ही नॉर्सेटला येऊ शकते इमेज बेसमध्ये बरं का. चाल, हे झालं. हां बघा, एंडोस्कोपी म्हणजे काय, आपण काय, एंडोस्कोपी म्हणजे इसोफेगो, बघा इथे लिहिलेलं बघा, गॅस्ट्रो डिओडेनोस्कोपी म्हणजे काय, EGD. बघा काय करणार आहे, ही माउथने आपण काय टाकले, इन्सर्टिंग ट्यूब. बघा आत टाकले, इसोफेगस वरनं कुठंपर्यंत आले, ही बघा डिओडेनम पर्यंत आले. हे काय झालं, इसोफेगस. हे झालं स्टमक. इथं काय, सी सेप काय असतं असं, हे डिओनम. बघा डिओडेनम. इथे बघा कसे फ्लेक्स झालेले आहे, लाईट मारलेले सगळे कॅमेरामध्ये, स्कोपमध्ये तुम्हाला कुठे दिसणार आहे, या मॉनिटरमध्ये दिसणार आहे. बघा इथे दिसणार आहे. हे काय, एंडोस्कोपिक झालं. हे काय बघा, लॉग्स 10% स्प्रे. हेच काय, हे इथे लिहिलेले बघा, इथे लिहिले, कुठे लिहिले, लोकल अनेस्थेटिक आहे बघा. लॉग्स स्प्रे किती, 10% असतात, 2 ml. याच्या समोर हे लावायचं आणि असं प्रेस केल्यानं आपण इझिली स्प्रे करू शकतो. हे बघा, त्याला आपण माउथ गॅग म्हणतो. माउथ गॅग काय करायचं माहिती आहे का, हे तोंडात ठेवायचं पेशंटच्या. इथनं आपण इन्सर्शन करणार आहे पाईप, ते ट्यूब इथनं इन्सर्शन करणार आहे. ओके, असे. हे झालं आपलं एंडोस्कोपीचं. ओके, चला, एंडोस्कोपीचं आपलं उत्तर भेटले ना. दुसरं उत्तर आपलं बरोबर आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. काय म्हणते बघा दुसरी क्वेश्चन. द नर्स टीच करते अ पेशंट विथ काय झालं, पेशंटला कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर झाले बरं का. अबाउट हिज मेडिकेशन नर्स एक्सप्लेन्स दॅट द पर्पज ऑफ डिजॉक्सिन. बघा हे काय, एवढी विचारले, एवढी लेंथी क्वेश्चन, पण काय विचारले, पर्पज ऑफ डिजॉक्सिन. आपण डिजॉक्सिन मेडिसिन कशाला देतो असं विचारताय. मग पेशंटला काय झालेलं आहे, ऑलरेडी कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर झालेला आहे. बघा ऑप्शनमध्ये काय काय दिलेलं आहे, डायलेट द कोरोनरी आर्टरीज. म्हणजे कोरोनरी आर्टरीला काय करायचं, म्हणजे आपल्याला डायलेट करायचं आहे. ही कुठली ड्रग करते लक्षात आलंय का तुम्हाला, ही आपली एंटीची ड्रग करते. आपण प्रिव्हियस क्लासमध्ये म्हणजे PYQ मध्ये बघितलेलं आहे, एन्झाइना पेक्टोरिस बरं का. त्याच्यामध्ये कोरोना आर्टरी काय होते, स्पाझम होते, किंवा त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल येऊन नेरोविंग होते. ज्यावेळी आपण नायट्रोग्लिसरीन दिलतो, लक्षात आहे का तुम्हाला, त्यावेळी काय
ही डायलेट होते. कुठली? कोरोनरी आर्टरीज. मग हे उत्तर आपलं नसणार आहे. बघा आता 3च राहिले. बघा काय काय म्हणते, इन्क्रीज द रेट ऑफ मायोकार्डियल कॉन्ट्रॅक्शन. म्हणजे काय म्हणते बघा, आपले इन्क्रीज होणार आहे म्हणे, रेट ऑफ मायोकार्डियल कॉन्ट्रॅक्शनची रेट वाढणार म्हणे. तिसरं काय म्हणते बघा, प्रिव्हेंट द प्री मॅच्युअर वेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन. प्री मॅच्युअर वेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन काय करणार? प्रिव्हेंट करणार म्हणे. चौथा काय म्हणते बघा, इन्क्रीज द स्ट्रेंथ ऑफ हार्ट कॉन्ट्रॅक्शन. ओके चला आपल्याला काय थोडक्यात बघून यायचं आहे. चला जाऊया. पहिला काय बघूया, कंजेस्टिव हार्ट फेल्युअर बद्दल थोडक्यात बघूया. कंजेस्टिव हार्ट फेल्युअर म्हणजे काय? बघा कंजेस्टिव हार्ट फेल्युअर म्हणजे काय असतं माहिती आहे का? हार्टला पंप करू शकत नाही. बघा हार्ट इज अनएबल टू पंप. अनएबल टू पंप का बाबा? पंप blood effectively to meet the body's need. body's need कशासाठी? नीड O2 म्हणा आणि न्यूट्रिशन. बघा बॉडीला जेवढा पाहिजे ऑक्सिजन सप्लाय आणि न्यूट्रिशन कशामध्ये येते बाबा? ब्लड मध्ये येते. पण हार्टने तेवढी ब्लड एफिशियंटली पंप करू शकणार नाहीये. म्हणजे काय? अनएबल टू पंप, ते करू शकत नाहीये. हेच काय? आपली कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर. बघा हे काय करणार आहे असं झालं तर? हे काय? लीड कंजेशन. लीड कंजेशन. कंजेशन म्हणजे काय? पाणी थांबणे. काय म्हणू शकतो आपण? फ्लूइड बिल्डअप म्हणू. ओके चालतंय. काय म्हणू शकतो? बिल्डअप चालतंय. ओके लीड कंजेशन म्हणजे कुठे थांबणार आहे पाणी? इन द लंग्स म्हणा. द लंग्स आणि पेरिफेरल टिश्यू म्हणा. पेरिफेरल टिश्यू. बघा आता हार्ट पंप करत नाहीये. मग आपली जे वेन मधले ब्लड वगैरे येणार आहे तिथेच थांबणार आहे ना. ते थांबून काय होणार आहे? कंजेशन होणार आहे. म्हणजे पाणी नाहीये, आपलं ब्लड थांबणार आहे असं आहे. ओके कुठे कुठे पसरणार आहे ते? इन द लंग्स म्हणा आणि पी आहे बरं का, पेरिफेरल टिश्यू मध्ये. बघा इथे बघा इमेज आहे. कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर नॉर्मल काय असते बघा, नॉर्मल व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन रिच ब्लड सप्लाय पंप टू द बॉडी. बघा इथनं एकदम नॉर्मल सगळीकडे ऑक्सिजन रिच ब्लड सगळीकडे काय पंप करते बॉडी. हे नॉर्मल झालं. हार्ट फेल्युअर मध्ये काय होते? रिड्युस्ड व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन रिच ब्लड पंप टू द बॉडी. बघा इथे काय झालं? कमी झालंय. त्याच्यामध्ये काय काय होते? एनलार्ज्ड चेस्ट कंजेशन. बघा चेस्ट कंजेशन मध्ये एनलार्ज हार्ट होते. कशामुळे? बघा इथे काय काय दिले? एनलार्ज हार्ट, चेस्ट कंजेशन. इथे बघा एक्सेसिव्ह फ्लुइड अराउंड द लंग, शॉर्टनेस ऑफ ब्रेथ. बघा इथे पाणी म्हणजे ब्लडची जे एक्स्ट्रा वेस्क्युलर मध्ये इथे आलेले. ह्याच्यामध्ये काय होते? शॉर्टनेस ऑफ ब्रेथ आणि स्वेलिंग इन द लेग्स अँड द फीट एडिमा. बरं का हे कशामुळे? कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर मध्ये. ओके चला याचे ट्रीटमेंट काय होतं? काय सांगितलं होतं पेशंटला? डिजॉक्सिन दिले ऑलरेडी. त्याचे पर्पज आपल्याला बघायचा आहे. चला पण पर्पज बघूया. कुठली ड्रग होता? डिजॉक्सिन. हे काय? डिजॉक्सिन हे काय? एमर्जन्सी ड्रग आहे बरं का. हे काय? एमर्जन्सी ड्रग, लाईफ सेव्हिंग ड्रग पण म्हणू शकता ह्याला आपण. हे काय? एमर्जन्सी. बघा डिजॉक्सिन हे काय? कार्डियक ग्लायकोसाइड ड्रग आहे. कार्डियक ग्लायकोसाइड. कशामध्ये डेराइव्ड झाले? कशामधनं डेराइव्ड फ्रॉम हे विचारत नाही तरी पण लक्षात राहू द्या. डिजिटॅलिस. काय म्हणू शकतो आपण? लॅन्टा. आपण काय म्हणू शकतो? ऑक्सग्लूफ्लॅन्ट. एवढी गरज नाही आहे पण हे लक्षात ठेवा. कार्डियक ग्लायकोसाइड आहे बरं का. बघा ह्याचे मेन आपण मेकॅनिझम बघा नेक्स्ट पेज मध्ये घेऊ. मेकॅनिझम MOA मेकॅनिझम ऑफ ऍक्शन ऑफ कशाची? डिजॉक्सिनचे. बघा हे काय करणार माहिती आहे का? आपल्या ब्लड मध्ये जे आपल्या हार्ट मध्ये जे सोडियम पोटॅशियम वगैरे चॅनल असते बघा त्याच्यामध्ये हे बघा इनहिबिट सोडियम आणि पोटॅशियम ATPase असतो त्याला काय करतो? इनहिबिट करतो. हे इनहिबिट पंप इन द कार्डियक मायोसाइट. मधलं मायोसाइट बरं का. त्याच्याबद्दल काय होणार? हे झालं तर इनहिबिट झालं तर इनक्रीज इंट्रासेल्युलर सोडियम. बरोबर आहे ना.
इंट्रा इनहिबिट केलं इथे सोडियमला, मग मग सोडियम कुठे जाणार, बाहेर, इंट्रा सेल्युलर सोडियम. मग सोडियम बाहेर वाढलं तर बाहेर कंकेशन मध्ये पाणी थांबणार आहे ना. आता लंग्स मध्ये वगैरे बघितलं आपण, तिथे असो. अजून कुठे बघितलंय, स्वेलिंग इन द लेग्स, एडिमा, हे इकडे भेटणार आहे. हे ह्याच्यामध्ये सोडियममुळेच बरं का. हे झालं. हे झाल्यावर काय होणार आहे, इन्क्रीज इंट्रासेल्युलर कॅल्शियम, इंट्रा सेल्युलर कॅल्शियम बरं का. कसे, वाया सोडियम आणि कॅल्शियमची एक्सचेंज होणार. काय होणार, सोडियम आणि कॅल्शियम जेवढा पाहिजे तेवढं घेणार आणि एक्सचेंज होत राहणार. त्याच्यामध्ये काय होणार, त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आयनोट्रोप्स, पॉझिटिव्ह आयनोट्रोपिन इफेक्ट असणार आहे बघा. त्याच्यामध्ये इफेक्ट काय काय असतो, आयनोट्रोपिन इफेक्ट बघा. हे पॉझिटिव्ह मी सांगतो, ह्याच्यामध्ये बघा पॉझिटिव्ह मध्ये एक आहे आणि निगेटिव्ह मध्ये 2 इफेक्ट असणार आहे बघा. नेक्स्ट पेज मध्ये आपण बघू. एक पहिला आपण काय बघू, पॉझिटिव्ह आयनोट्रोपिन. त्याच्यामध्ये काय होणार आहे बघा, इफेक्ट बघतो बरं का आपण, कशाची, डिजॉक्सिनची. हे पण लक्षात राहू द्या. त्याच्यामध्ये काय होणार आहे, इन्क्रीज फोर्सफुल मायोकार्डियल कॉन्ट्रॅक्शन, फोर्सफुली मायोकार्डियल कॉन्ट्रॅक्शन. हे झालं पॉझिटिव्ह. आता निगेटिव्हचं बघा, निगेटिव्ह आयनोट्रोपिक नाही हो, निगेटिव्ह क्रोनोट्रोपिक इफेक्ट. त्याच्यामध्ये काय होणार आहे बघा, त्याच्यामध्ये डिक्रीज हार्ट रेट. काय, आपली हार्ट रेट कमी होणार आहे. कशामुळे बाबा, की वाया वेगल स्टिम्युलेशन आपण बघा, वेगल स्टिम्युलेशन मध्ये काय होणार आहे, हार्ट रेट कमीच होणार आहे. ज्यावेळी आपण झोपतो त्यावेळी कुठली स्टिम्युलेशन असणार आहे, वेगल स्टिम्युलेशन. ज्यावेळी आपला हार्ट रेट कमी असते ना, तसेच इथे पण ही निगेटिव्ह झाला. अजून काय, निगेटिव्ह कुठली, क्रोमोट्रोपिक बघितलं ना, क्रोमोट्रोपिक इफेक्ट. त्याच्यामध्ये काय होते बघा, ह्याच्यामध्ये स्लो एव्ही नोड कंडक्शन, जे कंडक्शन एव्ही नोडला भेटते ती एकदम स्लो होणार आहे. ही निगेटिव्ह मध्ये बरं का. मग आपली पॉझिटिव्ह काय, इम्पॉर्टंट जे आहे ही पॉझिटिव्ह आयनोट्रोपिन इफेक्ट, फोर्सफुल ऑफ मायोकार्डियल कॉन्ट्रॅक्शन बरं का. हे झालं आपली डिजॉक्शन बद्दल मेकॅनिझम ऑफ ऍक्शन. बघा ह्याची युजेस कुठे कुठे होणार आहे, यूज हार्ट फेल्युअर म्हणा, हार्ट फेल्युअर मध्ये, आणि आताचे काय होतं आपलं कंगेशन, हार्ट फेल्युअर झालं बरं का. आणि कार्डिओजेनिक शॉक म्हणा, कार्डिओजेनिक शॉक मध्ये वगैरे ही मेडिसिन यूज होणार आहे. कार्डिओजेनिक शॉक मध्ये बघा. अजून एक लक्षात घ्या, याची हार्टबीट मध्ये जे चेंजेस झाले, हार्टबीट स्ट्रॉंग असो किंवा स्लो असो बरं का, डज नॉट अफेक्ट बीपी. हे पण लक्षात ठेवा, बीपी मध्ये तेवढं व्हेरिएशन नाही होणार, हार्टबीट स्ट्रॉंग असो किंवा स्लो असो. हे झालं आपलं डिजॉक्शन बद्दल एवढी माहिती बरं का. ह्याची डोस पण बघूया आपण. हे बघा आपले काय, डिजॉक्सिन इंजेक्शन IP बघा काय, 0.5 mg पर 2 ml फॉर IV यूज बरं का. ही डिजॉक्सिनचं मेडिसिन झालं. एक मिनिट, आपण नॉर्मल लेवल पण बघायचं आपल्याला. डोस बघा, डोस आपण IV आणि IM मध्ये देतो, मोस्टली आपण IV मध्ये देतो बरं का. अडल्ट मध्ये बघू आपण. हे झालं अडल्ट मधला. अडल्ट मध्ये किती असणार आहे, IV मध्ये 0.25 to 0.5 mg. हे काय, हे इनिशियली डोस असणार आहे. हे काय, इनिशियली डोस असणार आहे. त्यानंतर काय करायचं आपल्याला, 0.25 mg एव्हरी 6 आवरला बरं का. एव्हरी 6 आवरला कधीपर्यंत, अप टू 1 mg होईपर्यंत. 1 mg हे पण कधी 24 hours मध्ये व्हायला पाहिजे बरं का. 1 mg व्हायला पाहिजे विदिन 24 hours मध्ये. त्यावेळी आपल्याला हे झालं इनिशियली. त्याच्यानंतर हे काय, आपण काय म्हणू शकतो, याला लोडिंग डोस पण म्हणू शकतो बरं का. हे लोडिंग झालं. मग आता मेंटेनन्स काय करायचं आपल्याला, हे मेंटेनन्स, जे लोडिंग झालं हे मेंटेनन्स.
आपल्याला 0.125 टू 0.25 mg पर डे लक्षात घ्या, mg पर डे. हे झालं आपण ओव्हरऑल पण देऊ शकतो किंवा IV पण देऊ शकतो. हे झालं आपलं मेंटेनन्स डोस बरं का. आणि अजून एका हे स्लोली द्यायचं असतं. ऑलवेज स्लो IV इंजेक्शन बरं का. जे आपण देणार आहे जे सगळे स्लो मध्ये जायचं आहे. आणि थेरपेटिक डोज विचारते बरं का. थेरपेटिक डोज आपल्यामध्ये किती असते आपण काय म्हणू शकतो, सिरम डिजॉक्सिन लेवल म्हणून. सिरम डिजॉक्सिन लेवल किंवा थेरपेटिक लेवल आपल्यात किती असतो 0.5 टू 2.0 mg पर ml. ही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. ही नोट करून ठेवा. सिरम डिजॉक्सिन लेवल हे झालं आपलं ह्याच्यामधलं थेरपेटिक रेंज पण म्हणतो आपण. थेरपेटिक रेंज एवढी असायला पाहिजे, जास्त नाही व्हायला पाहिजे. त्याच्यामधलं साईड इफेक्ट काय काय दिसणार आहे आपल्याला, नोजिया वॉमिटिंग दिसणार आहे, अनारोग्जिया, अजून काय डायरिया आणि कन्फ्युजन असो, कन्फ्युजन आणि डिझिनेस म्हणा, डिझिनेस आणि अजून व्हिज्युअल डिस्टर्बन्स ही सगळे दिसणार आहे आपल्याला. त्याच्यामध्ये ही डिजॉक्सिनची साईड इफेक्ट झाले बरं का. ओके, अजून आपल्याला काय बघायचं ऑप्शन मध्ये काय काय दिलं आपल्याला बघा. यांनी काय काय दिलं, पहिल्या ऑप्शन मध्ये काय दिलंय, डायलेट द कॉरोनरी आर्टरी. आपण तेव्हाच बघितलं बरं का. हे एनटीची म्हणजे नायट्रोग्लिस्ट्रिनचं झालं, हे आपलं गेलं खड्ड्यात. मग दुसरा ऑप्शन काय म्हणते बघा, इन्क्रीज द रेट ऑफ मायोकार्डियल कॉन्ट्रॅक्शन. बघा काय म्हणते, इन्क्रीज द रेट ऑफ मायोकार्डियल कॉन्ट्रॅक्शन. बघा होते का नाही, आपलं काय होतं हार्ट रेट कमी होते बरं का. आपण जस्ट बघितलं कुठले हे नेगेटिव्ह क्रोनोट्रॉपिक इफेक्ट होता, क्रोनोट्रॉपिक इफेक्ट. त्याच्यामध्ये काय होत होता, आपले हार्ट रेट आहे जे कमी होत होता बरं का, कमी. अजून काय म्हणू शकतो आपण, प्रिव्हेंट प्रीमेच्युअर व्हेंट्रिक्युलर. बघा हे नॉट अ प्रायमरी, ही प्रायमरी हे नाहीये बरं का. प्रिव्हेंट प्रीमेच्युअर व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन एवढी पण हे नाहीये. तर आता काय म्हणते, इन्क्रीज द स्ट्रेंथ ऑफ हार्ट कॉन्ट्रॅक्शन बरं का, स्ट्रेंथ ऑफ हार्ट कॉन्ट्रॅक्शन. बघा ही आपली उत्तर असणार आहे. त्याची मेन पर्पज काय, मेन पर्पोज इन कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर मध्ये त्याचे असणार. बघा बघा ही स्ट्रेंथ ऑफ द हार्ट कॉन्ट्रॅक्शन मध्ये फरक आहे. हार्ट रेट वाढणं आणि इन्क्रीज द स्ट्रेंथ ऑफ हार्ट कॉन्ट्रॅक्शन. बघा मी एक एक्झाम्पल देत होतो. बघा समजा आपल्याकडे एक बकेट आहे समजा, हे काय, हे बकेट आहे समजा. बकेटमध्ये काय, हे आपली ब्लड आहे, हे काय ब्लड आहे. तुम्हाला मी एक काम सांगणार, काय सांगणार, एक ग्लास घ्यायचं तुमच्या हातात, त्याच्यामधनं पाणी टाकायचं, कुठे खाली टाकायचं, किंवा ही दुसरी एक डब्बा आहे त्याच्यामध्ये टाकायचं तुम्हाला. कशाने, एक छोटीशी ग्लासने. जे तुम्ही बघा एक वेळा केला, 2 वेळा केला, 3 वेळा केला. आता समजा तुम्ही स्पीड ज्या वेळी ग्लास ह्या बकेटमधनं तुम्ही डब्बामध्ये टाकणार आहे जे ग्लास पाणी बरं का. आता समजा इथनं एक ग्लास घेतलं तुम्ही पाणी, इकडे टाकलं, इकडे घेतलं, इकडे टाकलं. पहिला आता तुम्ही स्लो असलं तर काय करणार आहे, हे ग्लास भरून घेणार आहे. पण ज्यावेळी स्पीड वाढते त्याच्यामध्ये ही ग्लास आहे ना, ह्याचं पाणी भरले आपण कमी भरतो. म्हणजे स्पीड ज्यावेळी होतो ह्याचं मध्ये काय बसणार आहे. आता समजा ज्यावेळी स्लो असणार आहे ती ग्लास भरून घेणार आहे, घेतो आपण. ज्यावेळी स्पीड होते काय होणार आहे, ही ग्लासमध्ये पाणी कमी येणार. हेच काय, हेच आहे आपला हार्ट. ही हार्टबीट. ज्यावेळी हार्टबीट करतो स्लोली करत, म्हणजे एक नॉर्मल रेंज आहे आपलं. ज्यावेळी करत असेल तर जे कॉन्ट्रॅक्शन होते, ज्यावेळी आपली नॉर्मल ब्लड पंप होते. ज्यावेळी हार्टबीट जास्त होते, असं फडफड केले ना, आपली ब्लड सर्क्युलेशन पुढे जाणार नाहीये, म्हणजे आपली ब्लड सप्लाय जास्त पुढे जाणार नाहीये बरं का. ही लक्षात राहू द्या. हे झालं आपलं ही स्ट्रेंथ ऑफ हार्ट कॉन्ट्रॅक्शन बरं का. हे झालं डिजॉक्शन. बघा डिजॉक्शन अजून एक लक्षात आलं, नर्सिंग रोल ह्याच्यामध्ये खूप महत्वाचं बरं का. नर्सिंग रोल हे विचारलेलं क्वेश्चन आहे म्हणून तुम्हाला सांगतो मी.
त्याच्यामध्ये काय काय मॉनिटर करायचे असते? मॉनिटर काय किडनी फंक्शन, त्याच्यामध्ये पण काय क्रिएटिनिन, क्रिएटिनिन आणि त्याच्यासोबत BUN हे पण आपल्याला मॉनिटर करायचं आहे. त्याच्यासोबत मॉनिटर पोटॅशियम लेवल. बघा पोटॅशियम लेवल खूप महत्वाचं आहे. हे जरा पोटॅशियम कमी झालं तर काय होणार आहे? इन्क्रीज द रिस्क ऑफ टॉक्झिसिटी, इन्क्रीज द रिस्क ऑफ टॉक्झिसिटी, इन्क्रीज द रिस्क ऑफ टॉक्झिसिटी. कारण ही रिजेक्शन आणि ही सेम दिसते, किडनीला कळत नाहीये बरं का. ही पण एक खूप डिटेल्ड स्टडी आहे. आपण नेक्स्ट कधी भेटलं तर हे डिस्कशन करूया बरं का. आणि पेशंटला मॉनिटर काय करायचं आहे? पोटॅशियम लेवल कमी झाला तर काय होणार आहे? रिस्क ऑफ टॉक्झिसिटी. म्हणून आपल्याला काय ठेवायचं आहे? पेशंटला रिच डाएट द्यायचं आहे. कशाची? पोटॅशियमची. हे झालं. आणि रेग्युलर मॉनिटर करायचं आपल्याला डिजॉक्सिन लेवल, डिजॉक्सिन लेवल रेग्युलर मॉनिटर करायचं आहे. अजून काय करू शकतो आपण? अजून एक लक्षात आलं बघा, आपल्याला जर हार्टबीट बघा त्याचं डिजॉक्सिन द्यायचं अगोदर आपण पेशंटचे काय चेक करणार आहे? असेच अपेकल पल्स किंवा अपिकल पल्स म्हणा, पल्स चेक करायचं आहे. असं नाही की मी 15 सेकंड मोजलो आणि नाही, एक कम्प्लिटली 1 मिनिट आपल्याला मेजर म्हणजे चेक करायचं आहे बरं का. फॉर 1 पल्स, अपिकल पल्स फॉर 1 मिनिट बरं का. ज्यावेळी पेशंटची हार्ट रेट लेस दॅन 60 भेटलं तर, लेस दॅन 60 बीट पर मिनिट भेटलं तर अडल्टमध्ये आपल्याला ही मेडिसिन होल्ड ठेवायचं आहे, द्यायचं नाही बरं का. तेच आपलं इन्फंटमध्ये भेटलं तर, इन्फंटमध्ये ज्यावेळी पण ही ड्रगला होल्डमध्ये ठेवायचं आहे. आणि लेस दॅन 70 भेटलं त्यावेळी चिल्ड्रनमध्ये ही ड्रगला होल्डमध्ये ठेवायचं आहे. ही लक्षात घ्या. ही सिनेरिओ बेसमध्ये क्वेश्चनमध्ये तुम्हाला असली क्वेश्चन विचारू शकतात. इम्पॉर्टंट आहे, मेन इम्पॉर्टंट तर हेच आहे. अडल्टमधले 60 बीट पर मिनिट हार्ट रेट एवढी कमी भेटलं तर आपल्याला डिजॉक्सिन द्यायचं नसते, म्हणजे होल्डवर ठेवायचं. आणि आपल्याला कोणाला सांगायचं? सरजी या नोटिफाय टू फिजिशियन, बघा काय करता म्हणून त्यांना सांगायचं. नोटिफाय टू फिजिशियन. झालं हे? ओके, एवढी तर झालं मला वाटते. बस डिजॉक्शन बद्दल आपण खूप डिस्कशन केलं. ओके, हे सगळे इम्पॉर्टंट आहे बरं का. नॉर्शेटमध्ये पण ही डिजॉक्सिन ड्रग खूप महत्वाचं आहे. हे एक आणि लिथियम म्हणा ही खूप महत्वाचं असते. बघा नेक्स्ट काय म्हणते? पेशंट हॅज कम टू वार्ड. हे पण संपूर्ण बघा, आताचे पेशंट पण एंडोस्कोपी करून चालता. हे पण पेशंट काय करे? पेशंट हॅज कम टू वार्ड आफ्टर लिव्हर बायोप्सी. काय काढलेलं याचं? लिव्हर नाही काढलंय बरं का, लिव्हरचं बायोप्सी काढलंय. एक छोटेसे टिश्यू काढले. कशासाठी? HPR साठी. व्हॉट विल यू ऑब्झर्व फर्स्ट? आता बायोप्सी काढून हे बायोप्सी हे करून आले पेशंट. आता तुम्ही काय बघणार पहिल्यांदा असं म्हणताय? बघा ह्याने काय म्हणते? मॉनिटर ब्लड प्रेशर. पहिला BP मोजा किती आहे. दुसरं काय म्हणते? स्टार्ट IV इन्फ्युजन, ह्याला IV फ्लुइड चढवा. तिसरं काय म्हणते? ॲडमिनिस्टर मेडिकेशन, जे मेडिसिन जे प्रिस्क्राइब्ड आहे ते द्या पेशंटला. चौथा काय म्हणते? प्लेस द क्लायंट ऑन राईट साईडला. पेशंटला काय करा? राईट साईडला झोपवा. बघा हे कशाचे? पेशंट लिव्हर बायोप्सी काढून आलेले, लिव्हर नाही काढले हे पण लक्षात राहू द्या बरं का. चला आपण लिव्हर बायोप्सी कसं काढते थोडक्यात बघून यायचं आहे बरं का. काय बघणार आहे आपण? लिव्हर रिमूव्हल. लिव्हर बायोप्सी. बायोप्सी म्हणजे एक छोटीशी टिश्यू काढायचं बरं का. हे झालं लिव्हर बायोप्सी. हे काय? हे पण काय एंडोस्कोपी सारखं डायग्नोस्टिक प्रोसिजर आहे. डायग्नोस्टिक प्रोसिजर आहे. याच्यामध्ये काय करणार आहे आपण? रिमूव्हल ऑफ लिव्हर नाही, रिमूव्हल ऑफ स्मॉल अमाऊंट ऑफ लिव्हर. चुकीचं आहे ना? मग लिव्हर टिश्यू हे बरोबर आहे बरं का. लिव्हर टिश्यू काढणार आहे, लिव्हर नाही. हे झालं आपली बायोप्सी. बघा कसे काढणार आहे? विथ निडल. विथ निडल. और कशासाठी? फॉर मायक्रोस्कोपिक. आपण स्कोपमध्ये बघणार आहे तिकडे. मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन. ओके, एक्झामिनेशन याच्यासाठी आपण ही लिव्हर बायोप्सी काढत आहे. बघा इंडिकेशन काय असणार आहे? असंच नाही काढत ना, चला बाबा मला मजा यायला मी लिव्हर बायोप्सी काढतो, नाही. याची डायग्नोसिस ऑफ लिव्हर डिसीज. लिव्हर डिसीजचा डायग्नोसिस करण्यासाठी कुठले? हेपॅटायटिस असो, सिरोसिस असो,
अजून कुठलं हां ही सिरोसिस आणि अजून कशाला इव्हॅल्युएशन ऑफ लिव्हर ट्यूमर, लिव्हरच्या ट्यूमरचं प्रोग्रेशन वगैरे इव्हॅल्युएशन करण्यासाठी आपण लिव्हर बायोप्सी करतो. आणि इफेक्टिव्हनेस ऑफ कुठली लिव्हर थेरपी हे पण. आणि एकदम महत्वाचे आपण ट्रान्सप्लांट करतो बघा, ट्रान्सप्लांट ऑफ लिव्हर त्याची इव्हॅल्युएशनसाठी बरोबर बसले का, म्हणजे बरोबर म्हणजे की सेटल झालंय काय आपल्या बॉडीला मध्ये. ओके, हे झालं आपले इंडिकेशन्स. हे कशाचे बघतो आपण, लिव्हर बायोप्सीचं. त्याच्यामध्ये अजून एक आहे बरं का, कॉन्ट्रा इंडिकेशन्स पण आहेत. सिव्हिअर ब्लिडिंग होऊ शकते. सिव्हिअर ब्लिडिंग का, आपली लिव्हर आहे ना खूप काय म्हणू शकतो वेस्क्युलर, हायली वेस्क्युलर आहे. कुठे देऊ, इथेच देऊ का, हाय वेस्क्युलर ब्लड सप्लाय खूप आहेत त्याला, पोर्टल वेन म्हणा वगैरे. आणि सगळे आपले मेजेंट्रिक हे सगळी लिव्हरला जाते बरं का. ते झालं सिव्हिअर ब्लिडिंग असू शकतो. त्याचा मागे अजून एक रिझन आहे, कुठली, कोगुलोपॅथी. कोगुलोपॅथी म्हणजे काय, आपली ब्लिडिंग फॅक्टर्स ही कमी असलं. आणि सिव्हिअर लो प्लेटलेट काय म्हणू शकतो आपण, थ्रोम्बोसाइटोपेनिया म्हणजे आपली प्लेटलेट लेवल खूप कमी असल्यावर ही कॉन्ट्रा इंडिकेशन आहे बरं का. अजून असायटिस म्हणा, असायटिस मध्ये गेलं तर काय असणार आहे, फ्लूइड इन्क्रीज द रिस्क ऑफ लिकेज कुठली, आपली पेरिटोनियम एरियामधलं बरं का, अब्डोमिनल रिजनमधलं. हे झालं कॉन्ट्रा इंडिकेशन. तर ह्याच्यामध्ये 3 प्रकार आहे बरं का. परकुटेनियस हीच आपण लिव्हर बायोप्सी हे पण देऊन घ्या, हे मोस्ट कॉमनली आपण यूज करतो बरं का. अजून एक आहे 2, कुठले ट्रान्सजुगुलर आहे, ट्रान्सजुगुलर लिव्हर बायोप्सी आणि लॅप्रोस्कोपिक लिव्हर बायोप्सी बरं का. ही मोस्ट कॉमन आहे. लॅप्रोस्कोपी मध्ये आपण स्कोप बघून आपण काढायचं ते. हे झालं आपले कुठले लिव्हर बायोप्सीचं बघा. ही प्रोसिजर, बिफोर प्रोसिजर, आफ्टर प्रोसिजर आपल्याला काय करायचं आहे बघा. ते कशासाठी आणले बघा, लिव्हर जे आहे त्याला हाय वेस्क्युलर म्हटलं ना, त्याच्यासाठी मी आणले वाटतं डायग्राम बघा. ठीक आहे, पोर्टल वेन वगैरे आहे त्याला, म्हणजे हाय वेस्क्युलर सप्लाय बघा. लिव्हर बायोप्सीसाठी ही प्रोसिजर आहे आपल्याकडे बघा. पहिला काय करायचं आहे, पेशंट ब्लड टेस्ट आर डन मंथ बिफोर द प्रोसिजर. त्याला अगोदरच आपण ब्लड टेस्ट करून ठेवायला पाहिजे पेशंटचा. दुसरं काय बघा, पेशंट विथ, हे प्रोसिजर आहे एकानंतर एक बरं का असेल. पेशंट विथ द इंडिकेशन फॉर अ बायोप्सी कम्स टू द डॉक्टर ऑन द शेड्यूल्ड डे. त्यांना फिक्स करायचं, हा बाबा तुम्ही ह्या दिवशी या. ही इमर्जन्सी मध्ये नाही आहे, हे रुटीन मधलं सांगता येईल. विथ एन एम्प्टी स्टमक म्हणजे NBM मध्ये यायचं, म्हणजे निर्भय मौत बरं का. विदाउट अँटी हायपरटेन्सिव्ह आणि अँटी कोगुलंट ड्रग. आपला हायपरटेन्शनचा आणि ही ब्लिडिंगचं कुठले पण ड्रग असेल तर ते आपल्याला विदाउट यायचं आहे बरं का. त्याच्यानंतर काय करायचं आहे, पेशंट इज ॲडमिटेड टू टेकन टू द प्रोसिजर रूम. त्याच्यानंतर काय करणार, पेशंटला रूममध्ये घेणार, प्रोसिजर रूममध्ये बरं का. त्याच्यानंतर काय, नर्स इन्सर्ट द IV लाईन वगैरे लावते आणि लोकल किंवा रिजनल अनेस्थेशिया देणार. लोकल म्हणजे काय, आता जस्ट आपण बघितलं, लोकल अनेस्थेशिया म्हणजे अंडर 2% ऑफ कुठले लिग्नोकाइन बरं का. ही लोकल अनेस्थेशिया दिला आपण. नंतर काय करणार आहे, पेशंट इज आस्क्ड टू बी इन सुपाइन पोझिशन विथ राईट आर्म राईजला बघा. काय म्हणता यांनी, पेशंटला सुपाइन पोझिशन मध्ये घ्यायचा आणि राईट आर्म जे आहे जे आपल्याला राईज करायचं आहे. कशासाठी बघा, असं राईज केलं तर आपलं जे इंटरकोस्टल सरफेस आहे इथले काय म्हणू शकतो आपण, ही थोडी रिट्रॅक्ट होते, म्हणजे ही जागा असे होणार रिट्रॅक्ट होऊन, म्हणजे आपल्याला जे निडल इन्सर्शन करण्यासाठी जागा भेटणार ह्याच्यासाठी बरं. आणि 7वं काय, ह्याच्यानंतर काय, पेशंट इज आस्क्ड टू होल्ड ब्रीथ बघा. ब्रीथ होल्ड मध्ये ठेवायचं आहे. बघा USG डन एस्टिमेट द लोकेशन ऑफ बायोप्सी, म्हणजे आपल्याला लक्षात USG मधनं बघायचं आहे कुठे लिव्हर आहे, कुठनं आपल्याला बायोप्सी घ्यायचं आहे बघा. त्याच्यानंतर काय, US इमेज आर फोकस्ड विथ अ प्रियर टू CT इमेजेस अँड द लोकेशन फॉर द बायोप्सी इज मार्क्ड. कुठे आपल्याला घ्यायचं आहे तिथे मार्क करायचं आहे. आणि त्याच्यानंतर काय करणार, बायोप्सी निडल इज इन्सर्टेड ॲट द टार्गेटेड साइट्स. कुठे टार्गेट गेलेले हे USG बघून तिथे आपल्याला
निडल इन्सर्शन करायचं आहे. त्याच्यानंतर काय, अ लिव्हर सॅम्पल इज अ टेकन, बघा तिथलं लिव्हर सॅम्पल घेणार, इज सेंट टू द फर्दर इन्व्हेस्टिगेशन, ह्याला आपण लॅबला पाठवायचं बरं का. किती 10-15 मिनिटमध्ये होते हे सगळे बरं का. हे त्याच्यानंतर काय, ड्रेसिंग द स्किन पंक्चर साईट, जे आपण आपलं जे कुठे निडल घुसवलेलं आहे हा पंक्चर साईट, तिथं आपल्याला काय करायचं, ड्रेसिंग करायचे. त्याच्यानंतर काय, त्याच्यानंतर पेशंट इज अ केप्ट रिकव्हरी रूम फॉर अबाउट 3 hours, थोडी वेळ त्यांना रिकव्हरीमध्ये ठेवायचं आहे बरं का. हे झालं आपलं लिव्हर बायोप्सीचा. बघा लिव्हर बायोप्सी इथे पण हे काय लिव्हर आहे, हे बायोप्सी निडल आहे. इथनं त्यांना फक्त एक स्मॉल कट घ्यायचं. बघा कुठली पोझिशन मध्ये आहे पेशंट हे पण लक्षात ठेवा, पोझिशन विचारू शकते. सुपाइन पोझिशन आहे आणि राईट हँड काय राईज केले. राईज कशामुळे, बघा आता नॉर्मली आपलं रिब्स असं असते, ज्यावेळी आपण एक्सटेंड केलं तर थोडी साईज अशी होणार आहे, म्हणजे आपल्याला निडल इन्सर्शन करण्यासाठी थोडी मदत भेटणार आहे, म्हणून ही पोझिशन आपण देतो बरं का. ओके, हे झालं आपलं. बघा आपण एक एक बघत गेलो. काय काय बघितलो प्री प्रोसिजरमध्ये, प्री प्रोसिजरचं पहिला काय काय बघितलं आपण, कन्सेंट घ्यायचं, हे विसरलो बघा, कन्सेंट घ्यायचं, प्रोसिजर एक्सप्लेन करायचं आणि कोगुलेशन प्रोफाईल बघितलं ना आपण. कोगुलेशन प्रोफाईल चेक करायचं, कुठले त्याच्यामध्ये पीटी आयएनआर म्हणा, प्लेटलेट्स म्हणा, ही चेक करायचं, कारण खूप रिस्क आहे हेमरेजची. आणि एनबीएम ठेवलं आपण किती 6 to 8 hours पर्यंत. आणि पोझिशन बघितलं ना आता, सुपाइन विथ राईट हँड राईजर, हे झालं पोझिशन दिलो आपण. आणि ते इंटरकॉस्टल स्पेस वाढण्यासाठी बघा काय म्हणू शकतो आपण, टू वाईड म्हणून. वाईड म्हणजे हे वाईड जे क्रिकेटमध्ये देतात बघा, काय इंटरकॉस्टल स्पेस मध्ये थोडी जागा बनवण्यासाठी हे झालं. ओके, प्रोसिजरमध्ये काय केलं आपण, बघा प्रोसिजर हे पण महत्वाचं आहे बरं का. प्रोसिजरमध्ये आपण कुठे हे करायचं, युजली 8 to 8 किंवा 9 जे इंटरकॉस्टल आहे आपलं स्पेस, मिड एक्झिलरी लाईन मध्ये आपण निडल इन्सर्शन करणार आहे. हे पण इम्पॉर्टंट आहे, विचारू शकते बरं का. काय अंडर लोकल अनेस्थेशियामध्ये बरं का, हे पण लक्षात ठेवा. हे झालं आपलं. बघा पेशंटला आपण काय सांगितलं होतं, एक्झेल करायला आणि होल्ड ब्रीथ. कधी, बिफोर इन्सर्टिंग निडल इन्सर्ट करायच्या अगोदर आपण हे सांगितलं पेशंटला बरं का. बघा त्याच्यानंतर पोस्टचं खूप महत्वाचं आहे. पोस्ट प्रोसिजरमध्ये एकदम रंगीन पेनमध्ये लिहून ठेवा, प्रायोरिटी काय आहे. प्रिव्हेंट अँड डिटेक्ट ब्लिडिंग. काय, डिटेक्ट ब्लिडिंग हे झालं त्याच्यामध्ये पोस्ट ऑपरेटिव्ह बरं का. पोस्ट ऑफ प्रोसिजर मधला. बघा पोझिशन काय देणार आहे आपण पेशंटला, राईट साईड. बघा काय, राईट साईड फॉर 2 hours साठी, 2 तासासाठी आपण राईट साईड देणार आहे. का बाबा, टू कंप्रेस. बघा कंप्रेस बायोप्सी साईट. बघा तुम्ही टच करून बघा तुमचं लिव्हर कुठल्या साईडला आहे, राईटला आहे का लेफ्टला आहे, राईटला आहे ना. बघा राईटला आहे. इथे आपण जे निडल इन्सर्शन केलं तिथनं आपण राईट साईडला झोपलं तर काय होणार आहे, टू कम्प्रेस द बायोप्सी साईड. जिथं आपण निडल इन्सर्शन केले त्याचला प्लेसला आपण जे इन्सिजन साईडला आपण काय करणार आहे, कॉम्प्रेस होणार आहे ते ऑटोमॅटिकली बरं का. कशासाठी, टू प्रिव्हेंट ब्लिडिंग. कारण आपला प्रायोरिटी काय, प्रिव्हेंट ब्लिडिंग अँड डिटेक्शन ब्लिडिंग, म्हणून आपण काय केलं, प्रिव्हेंट ब्लिडिंग केलं अगोदरच बरं का. ते झालं. आणि कीप बेड फ्लॅट फॉर 24 hours. कीप बेड फ्लॅट फॉर 12 ते 24 तास साठी बरं का. हे झालं फ्लॅट. असे वरती असं नाही करायचं बरं का. सर्क्युलेशन मध्ये पण व्हेरिएशन येऊ शकतं, जे इन्सर्शन साईट मध्ये पण ब्लिडिंग व्हायचे चान्सेस असते. आणि त्याच्यानंतर मॉनिटर काय काय करायचं आपल्याला, मॉनिटर व्हायटल सायन्स ते पण फ्रिक्वेंटली करायचं बरं का. मॉनिटर व्हायटल सायन्स ते पण कसे, फ्रिक्वेंटली. बघा फ्रिक्वेंटली म्हणजे कसं आहे, आता समजा फर्स्ट 1 तास आहे,
जे ऑपरेटर म्हणजे जे प्रोसिजर संपून आले, 1 तासपर्यंत एव्हरी 15 मिनिटला, एव्हरी असं लिहितो बरं का, ही 1 आवर एव्हरी 15 मिनिट, आणि सेकंड तासला 2 आवरला एव्हरी 30 मिनिट बरं का, आणि त्याच्यानंतर आफ्टर 2 आवरला एव्हरी 60 मिनिट. एवढी फ्रिक्वेंटली आपल्याला मॉनिटर करायचं आहे बरं का. हे झालं आपलं आणि ओके. याच्यामध्ये आपल्याला असेसमेंट करायचं बरं का. अजून असेसमेंट ऑफ काय काय, अबडोमिनल पेन म्हणा, ते सगळे नर्सिंग रेस्पॉन्सिबिलिटी सांगतो बरं का, म्हणून थोडी जास्त आपण सांगतोय. आणि शोल्डर पेन आणि अजून काय म्हणतो डिस्टेन्शन, हे सगळे होते ओके. ज्यावेळी आपल्याला काय करायचं आहे, पेशंटला अवॉइड कपिंग वगैरे, हे पण महत्त्वाचं आहे बरं का. अवॉइड कपिंग म्हणा, स्ट्रेनिंग म्हणा, आणि हेवी लिफ्टिंग म्हणा, हे सगळे काय अवॉइड करायचे आहे. किती, एक 1 वीक पर्यंत केलं तरी बस झालं बरं का. आणि नेक्स्ट काय राहिलं आपलं, अजून कॉम्प्लिकेशन राहिलं का, नाही कॉम्प्लिकेशन सांगितलं टेम्परेचर, नाही सांगितलं वाटतं. ओके ओके, कॉम्प्लिकेशन एवढं लिहून घ्या, झालं आपलं बरं का. कॉम्प्लिकेशन काय काय आहे. फर्स्ट कॉम्प्लिकेशन काय, हेमोरेज. हेमोरेज काय, ही मोस्ट कॉमन कॉम्प्लिकेशन आहे, आणि काय, हे लाईफ थ्रेटनिंग आहे. लाईफ थ्रेटनिंग आहे हे पण लक्षात घ्या. म्हणून आपल्याला हेमरेजेस फर्स्ट चेक करायचे, प्रिव्हेंट अँड डिटेक्ट ब्लिडिंग, म्हणून आपण प्रायोरिटीमध्ये ते लिहून ठेवलंय बरं का. ओके, मला वाटतं हे एकच बस झालं तुम्हाला. ओके, हे झालं आपलं मोस्ट कॉमन. बघा ऑप्शनमध्ये काय काय दिलं होतं, मॉनिटर ब्लड प्रेशर. बघा मॉनिटर ब्लड प्रेशर आपण बघत होतो, एवढी महत्वाचं आहे का, नाही. बघा अजून एक विसरलो आपण, ज्यावेळी ब्लिडिंग होते बॉडीमधलं, ब्लिडिंग म्हणा किंवा हेमरेज म्हणा, हेमरेज होते ज्यावेळी आपलं व्हायटल ऑर्गनमध्ये व्हायटल सायन्स काय होणार आहे, आपली हार्ट रेट वाढणार आहे आणि बीपी कमी होणार आहे. ही पण हेमरेज मधला साईन आहे, ही चेंजेस होऊ शकते, हे पण लक्षात ठेवा, हे आपण विसरलो. हे झालं बघा. मॉनिटर बीपी प्रेशर म्हणजे ब्लड प्रेशर, यांनी ब्लड प्रेशर विचारते. आता ब्लड प्रेशर तर कमी भेटणार आहे आपल्याला, पण हार्ट रेट दिले का, मग हे होल्डवर ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, ऑप्शन दुसरा बरोबर कुठला बघायचा आहे, स्टार्ट IV इन्फ्युजन, ही पण आहे पण फर्स्ट नाही बघायचं ह्याला बरं का. आणि ॲडमिनिस्टर मेडिकेशन, हे पण नाही. प्लेस द क्लायंट ऑन राईट साईड, बघा ही बेस्ट आहे. आपण काय म्हटलं होतं, प्रिव्हेंट अँड डिटेक्ट ब्लिडिंग, म्हणून आपल्याला काय, जे इन्सिजन साईट आहे त्याला काय करायचं, कॉम्प्रेस करायचं आहे. कशासाठी, टू प्रिव्हेंट ब्लिडिंग, म्हणजे आपली चौथी उत्तर बरोबर असणार आहे. ही पण गेल्या. पण ह्याच्यामध्ये बघा मॉनिटर ब्लड प्रेशर अँड हार्ट रेट हे दिलं तर हे बरोबर, ही पण या कॉम्पिटिशनमध्ये आला असता. ओके, मग आता आपलं उत्तर असणार आहे चौथा. ओके, चला आता नेक्स्ट MCQ. मला वाटतं आपण खूप डीपच चाललंय असं वाटायलंय. ओके, चला काय होत नाही, आपण डिटेलमध्ये बघतोय. या टॉपिक मधला कुठला पण MCQ येऊ द्या, तुम्हाला ती उत्तर येणारच आहे कुठल्या पण एक्झामला बरं का. ओके, चला नेक्स्ट काय बघा, इमेज बेस्ड क्वेश्चन आलेला आहे. आयडेंटिफाय द फॉलोइंग इन्स्ट्रुमेंट, खाली दिलेलं इन्स्ट्रुमेंट काय आहे त्याचे नाव सांगायचे तुम्हाला बरं का. एक मिनिट बघा, तुम्ही होल्ड करतो, मी पाणी पितो. ओके, चला काय आहे भेटले का. आपण प्रिव्हियस क्लासमध्ये एक मोनोपोलर कॉटरी बघितलं माहिती आहे का, पेन्सिल कॉटरी. त्याच्यासारखं दिसत नाही का तुम्हाला, म्हणजे त्याचे रिलेटेड बघा. हे पण जे काय होतं, आपण जे प्रिव्हियस क्लासमध्ये बघितलं होतं, मोनो पोलार पेन्सिल कॉटरी होता बरं का. मोनोपोलर पेन्सिल. आता इथे किती आहे, 1 हे 2, हे काय आहे, की बायपोलार ओपन, हे पण ओपन मध्ये यूज करतो बरं का. हे पण बायपोलार ओपन कॉटरी हे काय, ही फोर्सेप आहे, बायपोलरच आहे, ह्याला आपण फोर्सेस म्हणतो. आणि हे काय, ही बायपोलर केबल आहे. बायपोलर इलेक्ट्रिकल केबल पण नाही, फक्त केबल म्हणलं तरी चालेल बरं का. हे काय, बायपोलर केबल आहे, ही बायपोलर फोर्सेप आहे. बघा याची यूज आपण कसे करतो थोडक्यात बघूया. ठीक आहे,
बायपोलर ओपन क्वार्टरी फोर्सेप विथ केबल हे डायग्राम भेटला आपल्याला. ओके, ही इलेक्ट्रोसर्जिकल टेक्निक मधलं इलेक्ट्रोसर्जिकल टेक्निक फिर करंट बघा, करंट कुठं ना कुठं जाते, फिर करंट पासेस बिटवीन टू टिप्स. बघा, जे आता दोन टिप्स तुम्हाला दिसले त्याच्यामधनं करंट पास होणार आहे. बघा, टू टिप्स ऑफ अ बायपोलर फोर्सेप थ्रू द टिश्यू हेल्ड बिटवीन दॅम. या दोन्हीच्या मध्ये आपण जे टिश्यू पकडतो, बघा काय म्हणते इलेक्ट्रोसर्जिकल टेक्निक वेअर करंट पासेस. बघा, करंट कुठून कुठं पास होते, पासेस बिटवीन टू टिप्स ऑफ अ बायपोलर फोर्सेप. बघा, टू टिप्स ऑफ बायपोलर फोर्सेप थ्रू द टिश्यू हेल्ड बिटवीन दॅम. इथनं सुरू होणार आहे. बघा, इथं पण करंट असणार, इथं पण करंट असणार, जे आपण टिश्यू पकडतो ह्यातनं. बघा, हे काय इथं आपला पकडायचं असतं. आपण जसं पेन पकडतो बघा, हे पण तसेच दोन्ही असं पकडायचं. जे दोन्ही जे टिप फोर्सेप आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय पकडायचं आहे, टिश्यू पकडायचं आहे. जे टिश्यू पकडल्यावर तिथनं करंट सुरू होणार आहे. बघा, कसं आहे, करंट पासेस बिटवीन द टू टिप्स, दोन्ही टिप्स मधनं पास होणार आहे ऑफ अ बायपोलर फोर्सेप थ्रू द टिश्यू हेल्ड बिटवीन दॅम. आपण ज्या दोन्हीमध्ये कुठली टिश्यू पकडतो त्याला, बरं का. आणि अजून एक इम्पॉर्टंट आहे बरं का, त्याला आर्थिंग नाही पाहिजे. नो ग्राउंडिंग प्लेट नीडेड. आपण मोनोपोलर मध्ये गरज होता, नाहीतर ते चालणारच नाहीये. मोनोपोलर आता आपण पेन्सिल क्वार्टरी म्हटलं बघा, ते दोन बटनवाला, एक येलो एक ब्ल्यू, त्याला आर्थिंग पाहिजेच. त्याला नो ग्राउंडेड प्लेट नीडेड, त्याला आर्थिंगची गरज नाहीये. कारण दोन फोर्सेप ऑलरेडी आहे. इकडे एक लाईट आलं तर बघा, एक आपण काय म्हणतो बल्ब लावायला किती, एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह आलं तर ते चालू होणार ना. हे पण तसंच आहे. हे असं झालं. ओके, याची प्रिन्सिपल कसं असणार बघूया आपण. प्रिन्सिपल कसा असणार आहे, करंट फ्लो. बघा, करंट फ्लो ओनली लोकली म्हणजे कुठं ना कुठे बघा, टिप टू टिश्यूला जाणार आणि त्यासनं जे ऑपोजिट टिप आहे तिथं जाणार. ऑपोजिट टिप बघा, ही समजा ही टिश्यू आहे. नको इथे नको, कुठं गेला. हे बघा, एक टिश्यू आहे. फोर्सेप आपण असं पकडलं समजा, इकडे असं समजा, ह्या टिपवरनं टिश्यूला जाणार करंट, टिश्यू नंतर हे दुसऱ्या अपोजिटला असे करंट पास होणार आहे. ह्याची असं प्रिन्सिपल आहे. कळला, टिप टू टिश्यू, टिश्यू टू जे अपोजिट टिश्यू आहे तिकडे. हे झालं. आणि हे मेनली कुठे यूज करणार आहे, यूज मेनली फॉर कोगुलेशन. त्याच्यामध्ये कट नसणार आहे बरं का, कोगुलेशन लिहून ठेवू ते पण, नॉट फॉर कटिंग. म्हणजे ह्याच्यामध्ये कटिंग नसते. हे कोगुलेशनसाठी आपण यूज करतो, ज्यावेळी हिमोस्टेसिस म्हणजे ब्लिडिंग वगैरे होत होते त्यावेळी हिमोस्टेसिससाठी यूज करतो. त्याच्यासाठी हिमोस्टेसिस करण्यासाठी ब्लड ब्लिडिंग आपल्याला थांबवायचं असते सर्जरीमध्ये. हे झालं प्रिन्सिपल ह्याचे बरं का. ह्याचे फ्युचर्स पण आहेत बरं का. फ्युचर्स बघू, ही चांगलं आहे. म्हणजे ही दुसऱ्या आपण कुठल्या पण सर्जरीचं जे इन्स्ट्रुमेंट असतो त्याच्यामध्ये नसते, ही थोडी स्पेसिफिक आहे. ओके, कसं असणार आहे, लोकलाइज्ड इफेक्ट असणार, लोकलाइज्ड इफेक्ट आणि मिनिमल टिश्यू डॅमेज करणार बरं का. आणि सेफ असणार आहे. त्याच्यामध्ये सेफ इन ब्रेन म्हणा, ब्रेन, आय, नर्व्स आणि ह्याची रिलेटेड सर्जरी कुठल्या पण असो का, मिनिमल साईट टिश्यू डॅमेज आहे आणि लोकलाइज्ड इफेक्ट असते ह्याचं. त्याला कॅन बी युज्ड इन वेट फील्डमध्ये पण ह्याला आपण कामाला घेऊ शकतो बरं का. ही ह्याची फ्युचर झाले. युजेस काय काय होते ह्याचे, कुठे कुठे, ब्रेन म्हणजे कुठं झालं आपलं, न्यूरो सर्जरीमध्ये आणि आय म्हणजे ऑप्थल्मो सर्जरीमध्ये आणि गायनोकॉलॉजीमध्ये पण, गायनोकोमध्ये, आर्थोमध्ये,
सगळीकडे हे मॅक्झिमम यूज होतात. बायपोलर खूप ते मोनोपोलरपेक्षा हे चांगलं असते बरं का. ते झालं. आणि थोडक्यात ॲडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज बघायचं का. ओके, ह्याची ॲडव्हान्टेज काय असणार आहे की सेफ आहे आणि काय प्रिसाइज आहे. सेफ आणि प्रिसाइज आहे आणि नो रिस्क आहे. नो रिस्क ऑफ बर्न. नो रिस्क ऑफ बर्न फ्रॉम ग्राउंडेड पॅड. कारण ह्याला अर्थिंगच नाही आहे ना ग्राउंडेड पॅड. नो रिस्क ऑफ बर्न ग्राउंडेड पॅड हे झालं. आणि लेस इंटरफेअर विथ पेसमेकर. एवढी इंटरफेस नाही करणार बरं काय. कारण हे लोकलाइज्ड आहे म्हणजे सगळीकडे पसरणार नाही. म्हणजे ते आर्थिंग होतं बघा ते सगळीकडे कुठे पण पेसमेकर बसवा काय पण बसवा ते लागणारच आहे तिथेपर्यंत करंट. ओके, हे ॲडव्हान्टेज झालं. याचे डिसएडव्हान्टेज काय. पहिले डिसएडव्हान्टेज काय हे खूप महाग आहे. काय म्हणू शकतो आपण मोर एक्सपेन्सिव्ह आणि अजून काय स्लोवर कोगुलेशन. थोडी स्लोने करते कोगुलेशन. हे डिसएडव्हान्टेज आहे बरं का. आणि नॉट इफेक्टिव्ह. मोठी वेसल्स असेल तर हे काम करत नाही. नॉट इफेक्टिव्ह काय म्हणू शकतो फॉर लार्ज वेसल्स. आणि कटिंगमध्ये पण काय कामाचं नाही आहे. हे फक्त कोगुलेशन करते. हे झालं आपले बायपोलर ओपन क्वाड्रीचा. ओके, एवढी आपण बघितले बरं का. चला नेक्स्ट बघा. हे काय डायग्राम आणलो विचारलोच बघा. ही फोर्सेप जस्ट आपण डिस्कस केलं. हे काय हे बायपोलर केबल. हे दोन्ही बायपोलरच बरं का. ही ग्राउंडल प्लेट आहे जे आपण कशामध्ये यूज केलं तर ते मोनोपोलरमध्ये ह्याला यूजला गेलतो आपण. मोनोपोलरमध्ये ह्याची यूज आहे पण बायपोलरला लागणार आहे का नाही. इथे यूज नाही यायचा बरं का. हे काय आपली इलेक्ट्रोसर्जिकल युनिट बघा. इथं काय आपण मोनोपोलर इथेच आहे बघा. हेच काय येलो आणि ब्लूचे हे दाखवले आम्ही बघा. हे काय मोनोपोलर क्वाड्री. ही मशीनला एक कुठं बसवायचं एक मिनिट बघा. हे काय कट आणि कॉग हे कशाची दोन्ही ही मोनोपोलरची इंडिकेशन आहे. मोनोपोलरची. हे काय बायपोलरची. इथे जे एक मिनिट तुम्हाला दाखवतो मी इझिली करतो तुम्हाला बघा. इथे मी राऊंड करत आहे बघा. इथे 2 पिन बसते बरं का. ही कशासाठी ही बायपोलरसाठी आहे. बायपोलरसाठी 1 आणि 2 कुठे बसवायचं आपल्याला इथे. हे कुठं आहे 1 2 3 बघा. हे काय बनाना शेप सारखं आहे ना. आपण 3 पिन बनाना बघितलं ना. म्हणजे ए आणि बी इथे 2 बसते इथे बरं का. मोनोपोलर क्वाड्रीचं आहे. हे काय ही पॉवरचं आहे. बंद करा चालू करा. इथे एक बघा. इथे एक तुम्हाला जे स्विच दिसते ही आपली क्वाड्री ग्राउंडेड पॅड आहे ना ह्याच्यासाठी असतो बरं का. कुठं गेलं हे ग्राउंडेड ह्यासाठी. जे बरोबर दिसले ना इथे ग्रीन कलर दिसते. रेड दिसले तर आता अजून बसवलं नाही म्हणून ते तसं दिसतंय. म्हणजे इथे ग्रीन दिसलं तर आपल्याला ग्राउंडेड पॅड बसले म्हणून समजायचं. ओके, चला आपण एवढी इमेज बघितलो. कळालं ना तुम्हाला. बघा टाइम खूप झाले. आपण हे लास्ट क्वेश्चन बघूया. चला काय म्हणते बघा. द नर्स इज परफॉर्मिंग ना असिस्टमेंट ऑन अ क्लायंट हु इज 38 वीक्स. बघा किती आहे 38 वीक्स आहे. म्हणजे आता डिलिव्हरी करून घ्यायचं आपल्याला. 38 बघा काय म्हणतं पहिलं गेस्टेशन बघा. 38 गेस्टेशन. नोट दॅट द फीटल हार्ट रेट टेम्परेचर किती 174 बघा जास्त आहे बीट्स पर मिनिट ऑन द बेसिस ऑफ फाइंडिंग व्हॉट इज द प्रायोरिटी नर्सिंग ऍक्शन. आपल्याला काय हातात घ्या म्हणजे ऍक्शन काय घ्यायचं असं म्हणतात. ते पण कसे प्रायोरिटी म्हटले बरं का. बघा डॉक्युमेंट फाइंडिंग. आपल्याला डॉक्युमेंट द फाइंडिंग जे आपल्याला फाइंडिंग भेटले हे नॉर्मल असो ऑफ द नोट असो ह्याला काय करायचं आपण डॉक्युमेंटेशनमध्ये करायचं उतरायचं. दुसरं काय म्हणते चेक द मदर्स हार्टबीट. बघा आता आपल्याला बच्चूचे किती भेटले एपेचर फिटल हार्ट रेट 174. आता आईचं पण चेक करायचं म्हणे. दुसरं काय म्हणते बघा नोटिफाय द ऑब्स्टेशन म्हणजे आपले फिजिशियनला कळवायचं आहे. चौथा काय म्हणते बघा टेल द क्लायंट दॅट द फिटल हार्ट रेट इज नॉर्मल. मग पेशंटला सांगून टाका क्लायंटला काय घाबरू नका सगळे व्यवस्थित आहे. काय सांगायचं बघा फिटल हार्ट रेट FHR
fetal heart rate काय इंडिकेशन करतो? काय? इंडिकेटर ऑफ fetal well-being. इंडिकेटर ऑफ fetal well-being कधी चेक करणार आपण? ड्युरिंग प्रेग्नन्सी म्हणा आणि लेबर मध्ये आपण ही fetal heart rate बच्चूचे चेक करतो बरं का. आणि नॉर्मल रेंज किती असतो? 120 to 160 बीट पर मिनिट. हे झालं आपलं नॉर्मल. पण बेसलाईन किती? बेसलाईन लक्षात ठेवा, खूप वेळा विचारलेला आहे. किती? बेसलाईन 140 बीट पर मिनिट. ठीक आहे, ही बेसलाईन आहे fetal heart rate. बघा आता समजा टेकी 100 म्हणतो बघा, हे 160 पेक्षा जास्त झाला तर टेकीकार्डिया. आणि ब्रेडी किती? लेस दॅन 110 बीट पर मिनिट. बीट पर मिनिट झालं तर लेस दॅन, हे बघा लेस दॅन 100 मोर दॅन 160. हे टेकी आणि ब्रेडिया झाला बरं का. त्याच्यामध्ये आपल्याला कळलं का क्वेश्चन मध्ये काय दिलं तर? किती? 174 दिले. काय दिले? 174. म्हणजे आता काय झालं? हे टेकी झाला म्हणजे टेकीकार्डिया झाला. म्हणजे आता पेशंटला थोडी प्रॉब्लेम असणार आहे. काय म्हणू शकतो आपण? fetal टेकीकार्डिया. fetal टेकीकार्डिया हे काय इंडिकेट करणार? इंडिकेट साइन ऑफ fetal distress. fetal distress इंडिकेशन करतो बरं का. ओके, एवढं झालं. आपल्याला आता काय करायचं आहे? आता हार्ट रेट तर काय अबनॉर्मल आहे. बघा आपलं प्रायोरिटी काय असायला पाहिजे? प्रायोरिटीमध्ये आपली पहिली असेसमेंट चांगलं करायचं. अबनॉर्मल आलं तर नोटिफाय करायचं. त्याच्यानंतर जे सांगतं ते इंटरव्हेन्शन मध्ये यायचं. बघा ह्याला काय करायचं? आपल्याला व्हेरीफाय करायचं. व्हेरीफाय द fetal heart rate. ओके, त्यावेळी आपल्याला भेटले अबनॉर्मल, त्यावेळी काय करायचं? नोटिफाय टू फिजिशियन. हे करायचं. त्याच्यानंतर काय करायचं? आपल्याला जे सांगतील फिजिशियन ते इंटरव्हेन्शन करायचं. रिपेअर इंटरव्हेन्शन. त्याच्यामध्ये कुठले येऊ शकते? मॅटर्नल पोझिशन म्हणा. मॅटर्नल पोझिशन बघा, मॅटर्नल पोझिशन कुठली द्यायचं हे पण महत्वाचं आहे. सांगा बघू. चेंज करायचं. कुठली? लेफ्ट लॅटरल. लक्षात ठेवा, लेफ्ट लॅटरल. का द्यायचं सांगा बघू. आणि ओटो ॲडमिनिस्ट्रेशन म्हणा हे द्यायचं. आणि IV फ्लुइड्स हे सगळं द्यायचं. आणि हे सतत हेच काय म्हणू शकतो? परसिस्टंट असलं तर आपल्याला काय करायचं आहे? डिलिव्हरीसाठी बघायचं आहे. कारण पेशंट किती होता? 35 प्लस होता ना. बघा 38 वीक्स आहे. ओके, मग आपल्याला काय करायचं? बघा काय म्हणते? डॉक्युमेंट द फाइंडिंग. हे इम्पॉर्टंट आहे, पण फर्स्ट प्रायोरिटी आहे का? नाही. चेक द मदर्स fetal heart rate. बघा हे पण इम्पॉर्टंट आहे. बघा आता fetal distress मध्ये झालं तर आईचा पण हार्टबीट मध्ये चेंजेस असू शकतो, पण इम्पॉर्टंट आहे, पण प्रायोरिटी नाही सध्याला. नोटिफाय द, बघा ही महत्वाचं आहे. आता नोटिफिकेशन द्यायचं आहे कारण fetal distress मध्ये चाललंय. टेल द क्लायंट नॉर्मल. बघा ही नॉर्मल नाहीये. मग आता आपलं उत्तर असणार आहे तिसरा. मग आपलं उत्तर भेटलेलं आहे. बघा लेफ्ट लॅटरल कशासाठी द्यायचं आपण थोडक्यात बघू. बघा काय करताय? fetal heart rate चेक करत आहे. ओके, हे फेटोमीटर झालं बरं का. असं चेक करतात. बघा लेफ्ट साइड स्लीपिंग इन प्रेग्नन्सी. बघा काय हेल्प होऊ शकते? हेल्प्स रिड्यूस द हार्टबर्न अँड बघा हार्टबर्न अँड ऍसिड रिफ्लेक्सेसला प्रिव्हेंट करू शकतो, रिड्यूस करतो. एक फायदा झाला. आणि रिड्यूस द प्रेशर ऑन ऑर्गन्स. एकदम आपले महत्वाचे आता प्रिव्हेंट कम्प्रेशन ऑफ द वेना कावा. हे पण महत्वाचं आहे. इम्प्रूव्ह द ब्लड सर्क्युलेशन आणि प्रिव्हेंट द कॉम्प्रेशन ऑफ वेना कावा. याच्यामुळे fetal distress पण होते. हे काय करतो? प्रिव्हेंट करतो. हे झालं आपलं लेफ्ट साइड स्लीपिंग इन द प्रेग्नन्सीचं बेनिफिट. ओके, मला वाटते आपण बस करूया. ओके, परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बघा सगळ्यांनी टीम चॅनलला आणि सर्व व्हिडिओला काय करायचं? लाईक करायचं, कॉमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ही बेल आयकॉन पण दाबून ठेवा म्हणजे तुम्हाला लक्षात येतील आपली क्लासेस कधी येते बरं का.
सगळ्यांनी बघा तुमचे कोणी रिलेटेड आहे नर्सिंग स्टुडंट्स बरं का, GNM असो आणि PSC असो, सगळ्यांना याची लिंक पाठवायचं आहे, कारण आतापासून आपल्याला सुरू करायचं आहे. ओके, चला परत भेटूया लवकरच नेक्स्ट एपिसोडमध्ये. थँक्यू.